सरकारच्या चहापानावरती विरोधात बहिष्कार टाकणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून एबीपी माझाला कळतेय। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून विरोधी पक्षाला चहापानाचं निमंत्रण हे देण्यात आलेलं होतं। दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नसणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं या मुद्द्यांवरून विरोधक हे सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकणार आहेत। तर आज चहापानाचं निमंत्रण हे सरकारकडून विरोधकांना देण्यात आलेलं होतं आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, सरकारकडून विरोधकांना चहापानाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण अगदी सालाबादप्रमाणे विरोधकांनी यावरती बहिष्कार टाकलेला आहे। अगदी आपण पाहतोय की विरोधकांची जी आहे ती आता काही वेळातच बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये स्ट्रॅटेजी ठरवली जाणार आहे। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे याही वर्षी विरोधक सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकणार आहे। कारण आपण पाहतोय ज्या प्रकारे विरोधकांनी जी कारणं दिलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाहीये। लोकशाहीला कुठेतरी हे घातक आहे आणि सरकार लोकशाही वाचू पाहत नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप करत जे आहे ते चहापानावरती बहिष्कार टाकणार आहे। दुसरा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना अद्यापही काही ठिकाणी मदत मिळालेली नाहीये। त्याचप्रमाणे अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत। या सगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक आक्रमक होणार आहेत आणि सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकणार आहे। जर सरकार हे सगळे प्रश्न सोडवू शकत नसेल तर त्यांच्या चहापानाला जाणं सुद्धा योग्य राहत नाही अशा प्रकारचा मुद्दा पुढे करत जे आहे ते या ठिकाणी चहापानावरती बहिष्कार टाकणार आहेत। खरं तर आपण पाहतोय का सरकारच्या वतीने 5 वाजता हे निमंत्रण दिले गेलेलं आहे। मात्र त्याआधीच विरोधक 12 वाजता साधारणतः बैठक सुरू होईल आणि 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन यावरची घोषणा करणार आहे। त्यामुळे विरोधकांचा हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणतोय की विरोधकांची यावेळची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे। कारण आपण पाहतोय की अनेक दिग्गज नेते जे आहेत ते यावेळी सभागृहात नाही आहेत। त्यामुळे जे काही फ्लोर मॅनेजमेंट असणार आहे ते नेमकं कसं असणार आहे, विरोधक नेमके काय स्ट्रॅटेजी ठरवणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती सरकारला घ्यायचं आहे, या सगळ्याची स्ट्रॅटेजी करण्यासाठी आता थोड्या वेळामध्ये बैठक सुरू होईल आणि बैठकीनंतर स्पष्ट होईल की सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांकडे कुठले कुठले मुद्दे आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक जे आहे ती रणनीती ठरवतात। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय रणनीती ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी।